एकदा एका चोराने आपल्या गुरुचे नाव घेतले आणि म्हणाला, गुरुजी, चोरी करणे हे माझे काम आहे, मी ते सोडणार नाही. आता गुरुजी म्हणाले, ठीक आहे, मी तुला आणखी एक काम देतो, ते पूर्ण कर. ते म्हणाले, दुसऱ्यांच्या स्त्री आपली आई किंवा बहीण समज. चोर म्हणाला, ठीक आहे, मी ते करेन. एका राजाला मूलबाळ नव्हते, म्हणून त्याने आपल्या राणीला गुंतवून ठेवले होते. तिला 10-12 वर्षे शेजारी घर देण्यात आले आणि ती तेथे राहिली आणि सैनिकांना जागरूक राहण्यास सांगितले. तो चोर राणीच्या घरी चोरी करायला गेला. चोर आल्याचे राणीने पाहिले. पलीकडे सैनिकांनी देखील पाहिले की कोणीतरी राणीकडे गेला आहे. राजाला सांगितले. राजा म्हणाला, मी गुपचूप पाहतो. आता राजा गुपचूप पाहू लागला. राणीने चोराला विचारले, तू कशावर आला आहेस? चोर म्हणाला, उंटावर. राणी म्हणाली, तुझ्याजवळ असलेले सर्व उंट मी सोन्या चांदीने भरून देईन, फक्त माझी एक इच्छा पूर्ण कर. चोराला त्याच्या गुरुचे व्रत आठवले. तो म्हणाला, नाही राणी, तुम्ही माझी आई आहात. तुला मुलगा हवा असेल तर मला सांग आणि दुसरी इच्छा माझ्या नियंत्रणाबाहेर आहे. राजाला वाटले, वा, चोर असणे किती प्रामाणिक आहे. राजाने त्याला पकडून महालात नेले. तो म्हणाला, तुझ्या प्रामाणिकपणावर मी खुश आहे. तुला काय पाहिजे ते वर माग. चोर म्हणाला, तुम्ही नक्की द्याल असे मला वचन द्या. राजा म्हणाला, हो, माग तरी. चोर म्हणाला, माझ्या आईशी लग्न करा, जिच्याशी तू पुन्हा लग्न केले आहेस. राजाला खूप आनंद झाला. त्याने राणीला बोलावून सांगितले, राणी, मी तुला खूप वेदना दिल्या आहेत. राजा, आज तू काहीही मागू शकतेस. राणी म्हणाली, तुम्ही शिक्का मारून द्याल आणि मी जे काही मागितले ते तुम्ही देणार असे पक्के वचन द्या मला. राजाने लिहून त्यावर शिक्कामोर्तब केले. राणी म्हणाली, राजा, आम्हाला मूलबाळ नाही. या चोराला तुमचा मुलगा समजून राजा करा. आता सस्तंगी गुरुच्या एका शब्दाचे पालन केल्याने त्यांना राज्य मिळाले. मित्रांनो, जर आपला विश्वास असेल तर जगात कोणतीही शक्ती नाही जी आपल्याला हरवू शकते. सद्गुरूंच्या शब्दाचे पालन करत राहा आणि एकनिष्ठ राहा. कुठलंही संकट आपल्या डोक्यावरून कसंही पार होऊ शकतो आणि प्रामाणिक असाल तर कुठलाही गोष्ट जी आहे नक्कीच तुम्हाला चांगली गोष्ट भेटेल.